आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सोलापुरातील भाई छन्नसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालयात पत्रकारिता निरोप समारंभ व एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंकित विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र सोलापूर द्वारा अभ्यास केंद्र क्रमांक 65-135 भाई छन्नसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या पत्रकारिता विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय रेल्वे लाईन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक डॉक्टर विश्वास भास्करराव गायकवाड यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाई छन्नसिंग चंदेले स्मृती केंद्राचे विश्वस्त डॉक्टर रोजा चंदेल पाराशर, पुणे विभागीय केंद्र कक्ष अधिकारी संतोष वामन, केंद्र सहाय्यक प्रदीप गायकवाड, दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक विजयकुमार गायकवाड, कृषी तज्ञ मनोज पाल, प्राध्यापक ॲडव्होकेट अरविंद देडे, ॲडव्होकेट स्नेहल शिवपुंजे, पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर, केंद्र प्रमुख प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड, केंद्र सचिव व केंद्र संयोजक मनीषा पाटील, पत्रकारिता शिक्षणक्रम विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे या मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे भाई छन्नसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर यांच्याकडून यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले। पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या नूतन पत्रकारांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्त पत्रिका देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली काकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मरडे यांनी मांडले। तसेच संविधान प्रस्ताविकेचे वाचन संतोष पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुभाष माने यांनी मांडले। सर्व मंडळींना एक मी विनंती करतो की सोलापूर सारख्या ठिकाणी हे मध्यवर्तीचं ठिकाण आहे, सोलापूर चारी बाजूनी या ठिकाणी आमच्याकडे ऍडमिशन घेणारा जो विद्यार्थी आहे तो चहू बाजूने आम्हाला एक विनंती आहे की पुढील शिक्षणासाठी आम्हाला असे कोर्सेस द्या की या ठिकाणी त्याही कोर्सेस तेव्हा आमच्या डोक्यात एक हवा होती सर की आम्ही आता मस्तपैकी परीक्षा देणार आणि मग ते कार्ड गळ्यात घालणार आणि मग कुठेतरी जाणार आणि आम्ही ती बातमी तयार करणार आणि आम्ही असं खूप प्रसिद्धीला वगैरे जाणार। तर पत्रकारिता म्हणजे फक्त बातमी देणं नाही, त्याच्या पाठीमागं काहीतरी कायदे असतात जे पत्रकारांनी समजून घेऊन ती बातमी तयार करायची असते। पत्रकारिता हा मुख्य गाभा असतो, त्यामुळे जो पत्रकार लोकांचे प्रश्न, लोकांच्या जाणीवा, त्यांचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत तो मांडतो, तो समाजात यशस्वी पत्रकार म्हणून गणला जाऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला ते मी 2-3 विषय सांगेन, त्यातून तुम्हाला स्वतः ठरवू शकताय की पत्रकारांनी काय करायचं, पत्रकारांनी काय ट्रान्सपरन्सी होती हेही आपल्याला शिकण्याचं म्हणजे अभ्यास करण्याचं खूप त्याचं महत्त्व आहे। तर मी आज फक्त आपल्याला जे आपले पत्रकार होते, ज्येष्ठ पत्रकार श्री रंगाअण्णा वैद्यजी, प्रभाकर लोणकरजी, महेश महामुनेजी, मीडिया म्हणजे आता ऑडिओ व्हिज्युअल एड्स इतके आलेले आहेत की रेडिओ असेल, टीव्ही असेल किंवा कुठलंही माध्यम असेल त्या माध्यमावर आपण एखादं भाषण दिलं किंवा एखादं काही संवाद व्यक्त केला तो जनतेपर्यंत पोहोचू शकतो, त्याला आपण मास मीडिया म्हणतो। आणि त्याच्या पलीकडे जर्नलिझम हे असं एक क्षेत्र आहे ते काय कुणावर लादलं जातं, हे स्वतःच्या आवडीने तयार केलेलं असतं। आज जो विद्यार्थी जर्नलिझमला ॲडमिशन देतो त्या विद्यार्थ्याची आवड असते आणि त्याला ते पॅशन असते, त्या पॅशनमधनं पकडत असतो, म्हणूनच तो विद्यार्थी ॲडमिशन देतो।